ज्या सर्व स्वयंसेवी संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते इथे आले त्यांना धन्यवाद देतोय, कारण तुम्ही लोकसभेमध्ये करून दाखवलेला आहात. तसं पाहिलं तर लोकसभेपर्यंत आपला असा काही राजकीय वगैरे संबंध किंवा संपर्क नव्हता, पण लोकसभेच्या निमित्ताने एक वातावरण देशात झालं की आत्ताच हे जे सरकार दुर्दैवाने दिल्लीत बसले केंद्रात परत, हे संविधान बदलायला निघाले आणि ते निघालेलंच होतं. त्यांच्या मनातलं ते काळ बाहेर आलंच होतं. आता ते किती म्हणो की हा फेक नरेटिव्ह हा त्यांचाच शब्द आहे आणि त्याला ते बळी पडले. तसं नाहीये. शेवटी अनुभवाचे बोले जास्त महत्वाचे असतात. गुरु हा लागतोच, पण अनुभवासारखा दुसरा गुरु नाहीये. आणि म्हणून तुषारजी आपण जे म्हणालात की आज जो काही निकाल तिकडे लागलाय, काश्मीरमध्ये लागलाय, हरियाणामध्ये लागलेला आहे, हे प्रत्येक राज्य आणि त्या राज्यातली जनता आपापल्या अनुभवाला जागून निर्णय घेत असतं. तसं पाहिलं तर तुम्ही लोकांचा जो आग्रहनामा मांडलात आणि ज्या काही अपेक्षा शिवसेनेकडनं आणि महाविकास आघाडीकडनं व्यक्त केलेल्या आहेत, त्याच्यात वेगळं काय, वेगळ्याची कोणती गोष्ट आहे की आजपर्यंत आम्ही बोलत नव्हतो? तुषारजी तुम्ही एक आणखी मी आता सगळं पहिलं सगळ्यांचे 2-3 मुद्दे घेतो, मग मला काही थोडं बोलायचं ते मी बोलतो. तुषारजी तुम्ही एकदम वर्मावरती बोट ठेवलेले आहेत. गुजराती आणि मराठी असा वाद कधीच नव्हता आणि तो होऊ नये अशी आमची इच्छा आहे. पण तुमच्याच भाषेत तुम्ही जे सांगितलं की 2 गुजराती ठेवते तिथे बसलेत, एक मान्य करावंच लागेल की त्यांनी केवळ मुंबईमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात गुजरात आणि देश अशी मध्ये भिंत बांधलेली आहे. अयोध्येमध्ये का हरले, वाराणसीमध्ये का पाठी गेले? कारण अयोध्येतल्या लोकांना तुम्ही जाऊन विचारा. मला जी काही अगदी हाताच्या बोटावरती मोजण्याएवढी लोक भेटली, एक तर तिथले खासदारच माझ्याकडे घरी येऊन गेले होते मातोश्रीला. आता अयोध्यामधली लोक ही काही हिंदुत्ववादी नाहीयेत का, जिथे राम मंदिर बांधलं? मग अयोध्येत जिथे राम मंदिर बांधलं, घाईघाईत बांधलं, गडकं बांधलं, निवडणुकीच्या आधी एक उरकायचं म्हणून तो कार्यक्रम उरकला, एवढं होऊन सुद्धा तो तिथला राम तुम्हाला का पावला नाही? अयोध्येत तुमचा पराभव कोणी केला? याचं कारण आज अयोध्येतलं जे चित्र आहे की ते म्हणाले हे सगळे जे काय आम्ही केलं हे कोणासाठी केलं? अदानीसाठी केलं का? लोढासाठी केलं का? जे अनेक कारसेवक तिथे गेले, काही शहीद झाले, रक्तबंबाळ झाले, काहींना आयुष्यभरचं अपंगत्व आलं, हे कोणासाठी त्यांनी केलं? लोढासाठी केलं? कोण? सगळे कॉन्ट्रॅक्टर यांच्या राज्याचे, कॉन्ट्रॅक्टर गुजराती. आता ते तर म्हणतात तिकडे की पुजारी पण तिकडनं आणतात. का करताय हे सगळं? हा जो काही लढा आहे, शिवसेना मुळामध्ये जी काही शिवसेना प्रमुखांनी स्थापन केली, ती प्रत्येक राज्यात भूमिपुत्राला न्याय तिथल्या तिथे मिळालाच पाहिजे. महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांचा प्रश्न आहे, तिथे मराठी माणसाला न्याय मिळालाच पाहिजे. याचा अर्थ असा नाही की आम्ही इतरांचे शत्रू आहोत. आम्ही आमचा हक्क मागतोय आणि न्याय हक्क मागणं हा काही गुन्हा नाही, हा काही अपराध नाहीये. असं मला नाही वाटत कुठेही संविधानात लिहिले की न्याय हक्क मागणं हा गुन्हा आहे. आम्ही न्याय हक्क मागतो आहोत आणि प्रत्येक राज्यामध्ये त्याला तो न्याय हक्क मिळालाच पाहिजे. मग जो आमचा लढा आहे तो मुसलमानांविरुद्ध आहे का? असं मला एक वाक्य शिवसेना प्रमुखांच्या भाषणात काढून दाखवा की सगळे मुस्लिम आपले शत्रू आहेत. नाही. आमचा लढा जो आहे तो महाराष्ट्रप्रेमी किंवा महाराष्ट्रप्रेमी आणि महाराष्ट्रद्रोही, देशद्रोही आणि देशप्रेमी हा लढा आहे. जो आपला देश आहे, ज्या देशासाठी मी जीव द्यायला तयार, असं कोणी जो बोलणारा असेल, आणि काही लोक अशी होऊन पण गेलेत की ज्यांनी खरोखर देशासाठी आपला प्राण दिलेला आहे, तो जात पात धर्माने कोणी असला तरी तो आमचा आहे, हे आमचं हिंदुत्व आहे. आणि ज्याप्रमाणे मी लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक प्रचार सभेच्या भाषणात ते काही जणांना पोटात गोळा आला की जी शिवसेना प्रमुख आपल्या भाषणाची सुरुवात करायची, पहिल्यांदा करायचे की जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. त्यांना जेव्हा कळलं की अरे जरा थोडा हिंदू आणि हिंदुत्वावरती एक आघात होतोय, मग त्यांनी सुरुवात केली की जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. आणि लोकसभेत मला जेव्हा लक्षात आलं
की संपूर्ण देशावरतीच एक घाला आलेला आहे. एक बोगस हिंदुत्वाचा बुरखा घालून माझ्या देशाचं संविधान हे बदलू पाहत आहे. आणि म्हणून मी माझी भाषणाची सुरुवात केली होती, देशभक्त जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनी आणि माता,